श्री स्वामी समर्थ. सर्वात श्रेष्ठ कोण? भूक, तहान, झोप, आशा. एक ज्ञानवर्धक कथा. एकदा एका नगरामध्ये भूक, तहान, झोप आणि आशा नावाच्या 4 बहिणी राहत होत्या. एकदा एका मुद्द्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. प्रत्येकजण मी श्रेष्ठ आहे असा दावा करू लागल्या. वाद वाढत गेला आणि त्यानंतर चौघी वाद सोडवण्यासाठी राजाकडे गेल्या. राजाला सांगू लागल्या. भूक म्हणाली मी श्रेष्ठ आहे. तहान म्हणाली मी श्रेष्ठ आहे. झोप म्हणाली मी श्रेष्ठ आहे. आणि शेवटी आशा म्हणाली मीच श्रेष्ठ आहे. राजाने हे ऐकून सर्वांकडे पाहिले आणि प्रथम भुकेला विचारले, तू सांग, तू कशीच मोठी आहेस? पटकन भूक म्हणाली, माझ्यामुळे प्रत्येक घरात चुली जळतात. घराघरात सुंदर असा स्वयंपाक बनवतो आणि जेव्हा ताट सजवून दिले जाते तेव्हा मी पोट भरून खाते, म्हणून मीच सर्वात श्रेष्ठ आहे. हे ऐकताच राजाने सैनिकांना आदेश दिला की जावा आणि राज्यात घोषणा करा की राज्यात कोणीही चूल पेटवणार नाही. मग बघूया त्यानंतर भूक पुढे काय करते. सैनिकांनी आदेशाचे पालन केले. आता पूर्ण दिवस निघून गेला. पूर्ण रात्र निघून गेली. दुसरा दिवस उजाडला. जसा वेळ जाऊ लागला तशी भुकेची भूक जास्तच वाढू लागली. ती इकडे तिकडे अन्नाचा शोध घेऊ लागली. एका ठिकाणी शिळे अन्न तिला दिसले आणि तेच खाण्यास तिने सुरुवात केली. तहान हे बघतच होती. ती लगेच राजाकडे गेली आणि राजाला म्हणाली, राजन, भूक हरली आहे. ती बघा शिळे अन्न खाऊ लागली आहे. त्यामुळे मी श्रेष्ठ आहे. यावर राजाने तहानेला विचारले, तू सांग, तू कशी मोठी आहेस? यावर तहानेने राजाला उत्तर दिले की मी मोठी आहे कारण माझ्यामुळेच लोक विहिरी खोदतात, तलाव बनवतात, भांड्यात पाणी भरून मला पाजतात. मी त्यांचे जीवन आहे, म्हणून मीच मोठी आहे. हे ऐकून राजाने आपल्या सैनिकांना आदेश दिला की जा, राज्यात कोणालाही विहीर खोदून देऊ नका. सर्व तलावांवर पहारा लावा. कुणालाही पाणी भरून देऊ नका. बघूया तहानेला तहान लागल्यानंतर ती काय करते. एक दिवस एक रात्र निघून गेल्या. तहानेला तहान सतावू लागली. ती इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागली. तिला कुठेच काही दिसेना. शेवटी एका खड्ड्यात तिला पाणी दिसले. लगेच तिकडे जाऊन तिने प्यायला सुरुवात केली. तिची प्रतिस्पर्धी झोप हे पाहतच होती. तिने राजाला सांगितले की तहान हरली म्हणून, कारण ती गड्ड्यातून पाणी काढून पीत आहे. त्यामुळे मीच श्रेष्ठ आहे. राजाने तिला विचारले की तू मग कशी मोठी आहेस ते पटवून दे. झोप राजाला म्हणाली की माझ्यासाठी लोक पलंग बनवतात, अंथरुण घालतात. राजांनी तिची परीक्षा घेण्यासाठी सैनिकांना आदेश दिला की राज्यातील कोणीही पलंग अथवा अंथरुणावर झोपणार नाही. रात्र झाल्यानंतर ज्यावेळी झोप येईल त्यावेळी बघूया की झोप काय करते. ते पूर्ण दिवस निघून गेला. अर्धी रात्र झाली. झोपेला झोप येऊ लागली. ती पलंग किंवा बिस्तराचा शोध घेऊ लागली. तिला काही मिळेना. शेवटी कंटाळून ओबडखाबड जमिनीवर ती झोपली. आशा हे बघतच होती. आशा राजाकडे जाऊन म्हणाली की झोप हरली आहे. ती विना बिस्तारा ओबडखाबड जमिनीवर झोपी गेली. त्यामुळे मी श्रेष्ठ आहे. राजाने विचारले, तू कशी श्रेष्ठ आहेस ते समजून सांग. आशा म्हणाली, माझ्यामुळेच लोक कामधंदा करतात, संकटे उचलतात, पण आशेचा दीप विझू देत नाहीत. त्यामुळे मीच श्रेष्ठ आहे. हे ऐकून राजाने आपल्या सैनिकांना आदेश दिला, राज्यामध्ये घोषणा करा की कोणीही नोकरी, मेहनत, मजुरी, कामधंदा करू नका. कोणीही आशेचा दीपक लावू नका. आशेला जेव्हा आस लागेल तेव्हा बघूया कुठे जाते. पुढे पूर्ण दिवस रात्र निघून गेला. आशेला जेव्हा आस लागली तेव्हा ती इकडे तिकडे गेली, परंतु चारी बाजूंनी शांतता पसरली होती. फक्त एक कुंभार दिव्याच्या मंद प्रकाशात काम करत होता. कुंभारामध्ये आशा जागृत झाली होती. कुंभाराने बघितले, सोन्याचा दीपक, सोन्याचा महाल तयार झालाय.
मित्रांनो, ज्याप्रमाणे कुंभाराची आशा पूर्ण झाली त्याप्रमाणे तुमचीही आशा पूर्ण हो, त्या दृष्टीने तुमच्या हातून कर्म घडो. आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.